तर मित्रांनो कसे आहात सगळे? फिट अँड फाईनच असतात सगळे. आज आपण गडावरती आलोय राजांच्या. आज संडे होता, सगळ्या मित्रांना सुट्टी वगैरे होती, घेऊन आलोय सगळ्यांना लांब बोर मध्ये. तर दाखवतो कोण कोण आहे आपल्या सोबत आज. हे विष्णू पाटील, आकाश माहितीच, अशोक, पूर्ण नाव अशोक कोकात, इशाड आणि शिंदे. यार कुठे गेला? अरे कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. तोंड दाखव ना. असं आहे चिकना 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 दिसतोय एकदम. भेटन ना भाई. नको आहे ना आता नको. फोटो काढा. चला गाईस, गडावरतीच निघलोय. अर्ध्यात आलेले स्टार्टिंग पासून नाही घेतला, कारण अंधार होता ज्यावेळेस आम्ही निघलो होतो त्यावेळेस. आहे नाही बरोबर आहे बघतो काय सगळं ओके. तर याला पण अंधारातच बाहेर काढला आम्ही. डायरेक्टली झोपतून उचलून आणला याला. 5ला उठलो, यांनी मला 20 फोन दाखवू जाऊ दे. याला कमीत कमी 30 ते 40 मी फोन लावले. घरी गेलो, झोपीत उठू याला उठत नव्हता. 8 वाजून 20 मिनिटे 8 वाजवले. सकाळी झोप म्हणजे स्वर्गातली झोप असते. रात्री बोलतोय एका फोन मध्ये उठणार आम्ही, आणि उठलाय किती? 5 वाजून 5 वाजता. सकाळी 4ला उठले, 5 वाजता उठून आलोय. माझं 4:30ला माझी आंघोळ झाली. मी इथे घरी गेलो 5 वाजता, उठला 5:30ला. फोन केली यांनी. चलो मित्रांनो, एवढे फोन केले. तर जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलो आहोत गडावरती. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती रायरेश्वर वरती. या ठिकाणी बाजी पासलकर, यशाजी कंक आणि तानाजी मालुसरे ह्या सारख्या अनेक मावळ्यांसोबत स्वराज्याची स्वप्न पाहिली गेली होती रायरेश्वर वरती. तर मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आपण. आता गडावरती ट्रॅक चालूच करणार आहे. सगळे वगैरे गाडी वगैरे लावली आताच आपण. गाडी वगैरे लावून आता वरती निघतो. इथनं असं ट्रॅक आहे, म्हणजे पायऱ्या वगैरे आहेत. हाट जाणार आहे, कारण की थोडं वारं खूप आहे वरती. तिथं जरा जायला आवडतं. बाकी बघू शकता. न्यूटनच्या थिअरीला मोठ्याने बोल, मोठ्याने बोल. नॉईज जाणार, नॉईज नाही जाणार, नॉईज जाणार. मोठ्याने बोल. न्यूटनच्या थेरीला हे करणारे दिवस आपण हे बघणारे धबधबे खाली न जाता. मित्रांनो, रायरेश्वर गडा हा अत्यंत खूप चांगला आहे. खूप गर्दी पण आहे. आज संडे आहे. खूप छान आम्हाला बघायला मिळेल. आता आम्ही वरती जाणार आहे. खूप धुकं आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही स्टार्ट करणार ट्रेक. गाड्या वगैरे सगळे लावलेत आम्ही. तर मित्रांनो, निघूया. आता ट्रॅक चालूच केलेला आहे. गडावरती वारा इतका आहे ना, वाड्याचा आवाज ऐका फक्त, बाकी काय काय. गडावरती या शांततेत, कारण इथं वारा इतका आहे. वाऱ्याच्या वेगेनं खाली पण जाऊ शकतो दरीत. व्यवस्थित येत आहे, व्यवस्थित या, धरून या. स्लिपरी येतो.
हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. एकदम दाखवून घ्या. आके कसं वाटतंय? गड कसं वाटला? एक नंबर. वारं खूप आहे पण वाऱ्याचं इकडून गाडा येत आहे व्यवस्थित आहे. दगड म्हणजे शेवाळ आहेत खूप दगड. तर वारा इतका आहे ना एका साईडला घेऊन जातोय. तर व्यवस्थित त्या गाड्यावरती कसं वाटलं? ग्रेट. जिरली जिरली. हे बघू शकता. हे मेन आहे. हे पूर्ण शेवाळलेलं आहे. इज्जतीत द्या आणि इज्जतीत वर जावं मित्रांनो. दाखवतो तुम्हाला. ए चला. हे लय सुरू आहे रे दमली. हा आईला बिचाऱ्यांचं पावसातले बांध होते रे. फोन आणि ब्लॉग मित्रांनो सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. रोहित भाऊ आलेला आहे. मित्रांनो वर आलेलो आहे. अख्खा पठारच आहे आता. चढ वगैरे अजिबात नाही. सर तुम्ही पण ब्लॉगर आहेत का? हो पण आम्ही जास्ती मोठे नाही येत. आम्ही छोटे मोठे ब्लॉग काढतो. जास्ती का आमचे इंस्टाला रील्स असतात. तर इंस्टाला आपले 23 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टने अजून मी मोठा होऊ शकतो. थँक्यू. सबस्क्राईब करा. युट्यूबला पण आपलं चॅनल आहे रॉयल एनफील्ड म्हणून. आणि आपलं रोहित भाऊचं पण आहे रोहित जाधव म्हणून. सगळं सबस्क्राईब करा त्यांना. कारण बोलतं पण आहे ना आता. वारा इतका आहे तर काय बोलताय ना नॉईस कॅन्सल होऊ शकतो. आलाय तर फिरा. आलाय तर फिरा एवढंच सांगणे. गाड्याचं थोडं काम चालू आहे मंदिराचं वगैरे. आता वर जाऊन बघूया. वर म्हणजे आता पठारच आहे. सरळ सरळच जायचंय. जे म्हणजे फेमस आहे इथं ते मात्या 7 मात्या. तर ते आपल्याला पावसामुळे बघायला भेटणार नाही. तर ते आपण दाखवणार नाहीये गाड्यावरती. चला मित्रांनो. एकदा थांबा इकडे. रोहित भाऊने बोलवलेलं आहे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला यार कुठे राहिली बाकीची? ते अरे इतके श्लोक आहेत ते. दमली. करावं का आपण? मित्रांनो पाहणं आवाज का फक्त क्वालिटी मस्त आहे. देवस वॉटरफॉल कोणत्या साईडला ते बघायचं आपल्याला. हे पाणी पिऊ शकतो. वरती वाळ्यातलं पाणी पितो ना आपण. ताजं पाणी असतं वाहत.
वाळ आहे ना, वाळ म्हणजे वडा. कळते आम्ही पण गावात आलेलो आहे, सिटीतून नाही. मी मी 2 बॉटल आमच्याकडे, आणि ऑलरेडी त्या बॅग मध्ये पण 2 बॉटल फुल भरले. आणि खास करून म्हणजे आम्ही बाहेरचं खात नाही, त्यामुळे आम्ही स्वतः घरून टिफिन आणलेला आहे. हेल्दी खाओ हेल्दी राहो. गाड्यावरती आलाय मराठी बोल ना, हेल्दी खावा हेल्दी राहा, शुद्ध खा शुद्ध राहा. तेच म्हणलं, हेल्दी शब्द हा मराठीतून गेला. आणि महाराष्ट्रीयन आहे, गर्व पण आहे. तर महाराष्ट्रात येत आहे मराठीत बघा. हिंदी बिंदी बोला, येत नसेल तर शिका, येत नसेल तर शिका. असं नाही की आमचा विरोध आहे हिंदीला, पण महाराष्ट्रात तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं की तुम्ही तुमची भाषा चालती, तसं आमच्या महाराष्ट्रात आमची मराठी भाषा गर्वाने बोलणार आम्ही, गर्वानी पण बोलणार मराठी भाषा. मराठी भाषा महाराष्ट्रात चाललीच पाहिजे. मराठी भाषा म्हणजे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ती भाषा आपण जपली पाहिजे. जसं आपण स्वतः जीव जपतो तशी भाषाही जपली पाहिजे. मराठी भाषा खूप आपल्यासाठी महत्वाची. मित्रांनो बघू शकता, आपण गडावरती वर चाललेलो आहे, तसंच वाटेने सरळ सरळ मंदिराकडे निघलेलो आहे. आता हे बघू शकता वेदर, म्हणजे गडावरती पूर्णपणे धुकं आहे, धुकाने झाकले गेलेलं आहे गड. अर्ध्या आम्ही 4 चाललोय पुढं, बाकीचे 2 येतात हळूहळू, कारण काय काय ना सण होतं, काय काय नाही, कारण ते अर्ध्यातच दमले होते आणि थांबले होते एका जागी. आम्ही जप वरती चालत आलेलो आहे. गाड्याची माहिती तुम्हाला प्रॉपरली देतो मी, काय काय गाड्यावरती काय काय नाही. आपण मॅप चेक करूया. आता आपण वरच्या अंगाला, खाल्ल्या अंगाला पाऊस चालू आहे. भार्या तुमचा तुकाराम हो, इथलं पण पाणी पिऊ शकतो राज. हो, इथं खाली, हा इथं पाणी पिऊ शकतो. काय पाणी भेटेल तुला प्यायला? हे बॉटल्या जर रिकाम्या असतील तर इथं भरून घ्या. नाही, हे प्यायचं आहे, पिऊ शकतो. शेती करेन माणूस आहे, तुला नाही माहिती. जर गडावरती येत आहे तर इथं पिण्याचं पाणी, हे मटका सुद्धा हे भरून घेऊ शकतं. बॉटल घे ना भरून, आपल्याला जेवतं. मित्रांनो गडावरती आले तर इथं रायरेश्वर होते, तर इथं पाणी प्यायचं वगैरे तुम्हाला सोय आहे. रिकाम्या बॉटल्या असतील ते वर घेऊन या, इथं पाण्याच्या बॉटल्या वगैरे भरून घ्या. आणि हा, गडावरती येत आहे तर बॉटल्या वगैरे कुठेही फेकू नका. इथं कचऱ्याची डस्टबिन पण दिलेली आहे, त्या डस्टबिन वरती टाकू शकता तुम्ही. वेदरले क्लासी झालेलं आहे, गडावरती यायची हीच मजा आहे. बरं ऐका, कसं वाटलं गडावरती? पडतंय ते पाणी त्या थोडं गोमुख म्हणून पिऊ शकता, जाऊ ना खाली, जाय ना खाली. तर मित्रांनो, पाणी प्यायला जेवणासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. राजश्वर शुद्ध शाकाहारी, त्यांना हे पाणी चालत नाही. जागीरदार आपण शुद्ध पाणी येतं, आपण पाणी पितो. म्हणलं होतं मी शुद्ध पाणी घ्या, पण हा बिस्लरीचं उलट माया ना ढकलतात वापस. असं काय नाही मित्रांनो, आले तर गाड्यावरती पाणी प्या. तुला कसं वाटलं वेदर इथला? वेदर एकदम खूप छान, अति छान वाटला. क्लासिक. आम्ही मंदिरच बघायला लागलो, तुम्हाला मंदिर बघण्याची आतुरता आहे खूप, कसं आहे काय आहे. कारण की वेदर कसं क्लासिक वाटलं नाही? वेदर एक नंबर आहे. कसं वाटलं आकाश? एक नंबर. अजून आपले 2 पार्टनर बाकी द्यायचे, ते कुठे हरवलेत काय माहित. पावसा पाण्याचे दिसणं पण झाले, दुःख त्यांचं हेच कळलं नाही. गाडीच्या वेळेस पण मागे राहिले आणि वरती गडावर येताना पण मागे राहिले. नेमकं करना क्या चाहते हो भाई? ते लपून ब्लॉग बनवतात, मला वाटतं आपल्या लपून ब्लॉग बनवतात. पाणी भरलेलं आहे, आपण बॉटल्या वगैरे वरती आणलेलं. पाणीची एकदा टेस्ट घेऊ वाटलं. आपण पाणी टेस्ट घेऊन फायनली गार पाणी असणार. तर आता पाणी मला वाटतं पिऊनच घेऊ. कसं वाटलं? पाणी अतिशय खूप चांगलं आहे, शुद्ध आहे, पुन्हा नेचर आहे. असं पाणी बिस्लरीमध्ये पण भेटत नाही, इथं भेटतोय. विराट कोहली अशा पाण्यासाठी लाखो रुपये घालवतो. असं काय नाही मित्रांनो,
हे नेचरचं एकदम खरंय का नाही? स्रोत आहे. मित्रांनो मी पाणी आणलं, मला पाणी पण पिऊ दे ना. पी 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 पाणी पी, म्हणजे पाणी पितो अजून एक बाटली भरून आणता, म्हणजे आपल्या ताणत नाही वरती पुन्हा. बघू बरं, मी पण पितो. इकडे दाखव शिवाजी महाराजांचा शिवकालीन फोटो. तो शपथ ते दिसणारच आतमध्ये बोर्ड आहे मोठा. मित्रांनो, पुण्यामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी असते, पण खरं सांगतो आठवड्याला पाण्याची टेस्ट नाही काय बदलून जाते, पण एक नंबर क्वालिटी पाणी आहे. कारण हर रोज बाहेर जेवते, खाते पिते, पाण्याची चुकीची लागणार. चुकीची टेस्ट लागणार पाण्याची. रोज बाहेर खाते, रोज बाहेर पिते, घरी आल्या म्हणते टेस्ट वेगळी लागते. त्याला कुठं रोज बिस्लेरीच पाणी आणून द्यावं मग. मित्रांनो ते काय आजिम काजीत काय तो आता मुस्लिम मॉमेडियन जो होता ना, तो कसं त्याला काहीतरी असं काहीतरी व्यक्त करायची सवय, हा पण एक त्यातलाच भाग आहे. त्याच्याकडे दाखवते आम्ही. एकदम त्यातलाच, त्यात काही बदल नाहीये. हिंदू आहे मी. तुम्हाला कोणत्या हिशोबाने हिंदू दिसतो बघा बरं ते, मला तुम्ही सांगा कोणत्या हिशोबाने दिसतो. तुम्ही फक्त मला सांगा की तो हिशोबाने तो हिंदू दिसतो तुम्हाला. कारण तो आहे आमचा. आणि हिंदू धर्मामध्ये कंपल्सरी असतं का तुम्ही कपाळाचा गण तोरा बघू नका. कपाळाचा गण हे ना आज लावला यामुळे गडावर. नाही, गडावरती सगळ्यांनीच गंध येताना लावले होते, बट ते पावसामुळे आणि गाडीमुळे ते जरा क्लीन झालेलं आहे. आम्ही जसं येत होतो तसं रुमाल फिरवत होतो, त्यामुळे ते गंध गेलेलं आहे. चला निघूया पुढं मंदिराच्या दिशेने. अरे आके पुढे माल भाऊ नाही भाऊ ते तेव्हा दिसायला ते टाकलं. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे जे तुम्ही आता बोर्ड बघितलं ना, हे सगळे प्रकारची फुलं इथं उगवतात गडावरती वेदरनुसार. समोरच आलेलं आहे मंदिराचं काम मध्ये चालू होतं, त्यामुळे बंद होतं. तर आपण आलोय आता, जाऊया दर्शन वगैरे घेऊया. वेदर बघू शकता. आपला ब्लॉग चालू आहे. आकाश वाय सोबत वेदर मस्त झालंय रे, एकदम धुकं पडलंय रे सगळीकडे. तर मित्रांनो जाऊया, दर्शन घेऊया आता. वरच्या साईडला जाऊन बुट वगैरे काढायचे. बुट इथंच काढायचे का कुठं काढायचे फुलं काढ मार. एकच मिनिट मित्रांनो, चप्पल कोणत्या साईडला काढायची माहित नाही. हा काढू शकतो समोर. बुट वगैरे काढून आपण गाड्यामध्ये म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जाऊयात, दर्शन वगैरे घेऊयात. हे या इथंच काढायच्यात बुट वगैरे. हा इथं काढून आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊन. तर ते येसपर्यंत थांबायचंय. संगच गेलो असतो परत. त्यांना फोन कर एक. हे एवढे महाग कशाला थांबलेत म्हणा, परत विसरलं कोणत्या साईडनं जायचं काय नाही रे. आता बघ लईच दुःख आलं काही दिस. हे कोणचं आहे तुझं राज? सिम कोणतं आहे? जिओच आहे. सिम जिओ. काहीच रेंज आहे जिओला एक गाडी बघ बरं लावून. पाऊस चालू झाला, पाऊस चालू झाला. बुटा वगैरे काढून आतमध्ये जाऊयात आपण. काढू बुटा. त्याच्याला पण रेंज. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बुट.
आपलं खाणं वगैरे झालेलं आहे, जेवलो वगैरे. आता इथं जरा पाऊस वगैरे पडतोय जोरात, त्यामुळे थांबलोय. तर आता खाल्लंय, समोरच मंदिर आहे आपलं. जरा खाल्लं, पोट जरा भरल्यानंतर बरं वाटलं. आता किती गड चढू शकतो, आता काय प्रॉब्लेम नाही. राजू कसं वाटतंय? एकदम गारटलंय. गड बी मस्त आहे, पण गारटलंय थोडासा, वेगळं फील होतंय. मला वाटतंय घरी आता. गारटले जातात सगळेच, थंडी वगैरे वाढलेली आहे, धुकं वगैरे पण पडलेलं आहे, बघू शकता. मला माहीत नाही आवाज येतो की नाही, कारण की नॉईस खूप वाऱ्यामुळे अडकतोय. काय बोलायचं? आता पोट भरले माझं, डब्बा तिथे ठेवला, ते उचलून बॅगेत टाकतो. कचरा भरला एवढी इकडे. हिला भाकरी दिली पण खाल्लीच नाही तिने, तिच्यासाठी ठेवली ती. आता नंतर खाईन, तिथे ठेवली ती यासाठी. खाते तिला दिलं तर म्हणा खा 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 असं दिले तर खात्यात. त्या हाडावर आली ना बारीक कुत्रे वगैरे. गारटली येते पण आपल्यासोबत खूप. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. तर बघू शकता मित्रांनो, निघलोय आपण गाड्यावर ना, कारण की आता मंदिर वगैरे बघितलंय. आता खाली गाड्याच्या खाली निघतोय, म्हणजे पायथ्याला निघतोय. आणि हा व्हिडिओ अजून कंटिन्यू करत राहा, ह्याचा नेक्स्ट पार्ट पण येतोय, कारण की आपल्या बाजूलाच केंजलगड आहे. तर केंजलगड पण बघायला चाललोय आपण. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि त्या गडाची आपल्याला प्रॉपरली माहिती नाही आहे, तर गड तुम्हाला दाखवण्यात येईल. बघू शकता, चांगलंच झालंय रे. चल भाई, डायरेक्ट वारा. चला मित्रांनो, हर हर महादेव. चला काय द्यायची दूध डेअरी नाही, आपल्या शंकराच्या मंदिराच्या तिथे दूध डेअरी बघा, तिथे आम्ही राहिला होतो या पुढच्या फ्लॅट मध्ये. चला, तुमचा पण ब्लॉग चालू आहे का? चला, हर हर महादेव. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवाजी, हर हर. चला गाईज, भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बाय. चॅनलला